नमस्कार. गोमंतक टीव्हीच्या या खाशेल्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत. कोविड वेळार 2 गज की दुरी, मास्क हे जरुरी अशें म्हणून सांगपी रिंग टोन तुमकां याद आसतलीच. आता तिची जागा सायबर क्रायम अवेअरनेसान घेतल्या. म्हणजेच देशाच्या आणि सामान्य नागरिकाच्या दृष्टीन तेदेच व्हडले प्रॉब्लेम आशिल्ले हे सायबर क्रायम ह्या विशयाचेर आमचे कडेन उलोवपाक एक खाशेले गेस्ट आयिल्ले आसात. कितल्योश्योच सायबर क्रायम केसीस हँडल करपा बरोबरूच शेकड्यांनी लोकांकडे, मागीर ते ब्युरोक्रेट जावं, मागीर ते सिनियर सिटीजन जावं, स्टुडंट्स जावं, गांवगिऱ्या वाठारांनी जावं, अवेअरनेस करपी सायबर क्रायम गोवा पुलिसांच्या सायबर क्रायम सेलाचे पोलीस इन्स्पेक्टर दीपक बाब पेडणेकर. पेडणेकर बाब, तुमचे गोमंतक टीव्हीन स्वागत. नमस्कार. म्हजो पहिलो प्रश्न आसा तो सायबर क्रायम आमी सायबर क्रायमान सगळे कडेन धुमाकूळ घातला असं म्हणटा, तर गोंयान ह्या सायबर क्रायमाची इंटेन्सिटी कितली आसा? अच्छा, हे पळयात, आता पोस्ट कोविड सायबर क्रायम आमचो जे मेनान्स आहा तें पोस्ट कोविड वाडलेलें आसा. तुमकां सांगता की 2024 ऑल ओव्हर इंडिया 11,333 करोड इंटेक लॉस जालो. मनशांनी पयशे गवयले 11,333 करोड इन जस्ट स्टार्टिंग 9 months, पयलींच्या 9 महिन्यान. सबसिक्वेंटली 12 लाख केसीस रजिस्टर जाले ऑल ओव्हर इंडियान. आणि आमी गोंयचे जर फिगर पळयतले जाल्यार गोंयान 3,867 केसीस रजिस्टर जाल्यो गोंयान. आणि त्याच्या लोकांनी, गोंयच्या लोकांनी 101 करोड 87 lakhs रुपीज लूज केले गोंयकारांनी आमच्या. आणि दिस इज द फिगर ओन्ली ऑफ रिपोर्टिंग. अश्यो भरपूर केसी आसतल्यो की लोकांनी रिपोर्ट सुद्धा केल्ल्यो आसच्यो ना. कळ्ळें तुमकां? आता दुसरी जर सायड पळयत जाल्यार ह्या वर्साक अप टू मार्च जर आमी पळयत जाल्यार 1,527 केसीस हॅव बीन ऑलरेडी रिपोर्टेड. ह्यूज नंबर. येस. आणि अजून पर्यंत लोकांनी 31 करोड 30 लाख अजूनही लोकांनी लूज केल्ले आहा एज फार एज सायबर क्रायम इज कन्सर्न इन गोवा. सो हे दिशी वर्षी वाडत गेल्ले आसा आणि हे वाडत वतले. सो दिस इज द प्रेझेंट सिनेरियो म्हणटा पळय आमी, तो तसो सायबर क्रायमाचो गोंयचो आणि नॅशनल लेवल सिनेरियो आसा आयच्या डेटीक. मागीर सायबर क्रायमांच्या डिटेलांनी आमी मातशे थोड्या वेळान येवया. पण पयलीं म्हाका सांगात, म्हणजे हे सायबर क्रायम म्हजे कडेन जाले, म्हाका कोणी तरी खंडो घातलो, मागीर फायनान्शियली जावं म्हजेर कसले आरोप करून जावं वॉटेवर, जाल्यार सायबर क्रायम जर म्हजे कडेन जाले आनी म्हाज्या लक्षान जेन्ना आयले म्हजे कडेन सायबर क्रायम जाला म्हणून, तेन्ना रिपोर्ट करपाक म्हाका रायबंदराच वचचें पडटा काय इज देर एनी अदर मेथड? ना, अशें न्ही. जेन्ना तुमचे कडेन सायबर क्रायम घडटा जाल्यार देर आर 3 डिफरंट वेज यू कॅन रिपोर्ट. 3 पद्दतीन तुम्ही रिपोर्ट करूंक शकता. एक, तुम्ही डायरेक्टली ऑनलायन रिपोर्ट करूंक शकता बाय www.cybercrime.gov.in नॅशनल पोर्टल वयल्यान तुम्ही रिपोर्ट करूंक शकता. और तुम्ही नियर बाय तुमचे पोलीस स्टेशन आसतले, थंय वचून तुमचो रिपोर्ट दिवंक शकता की आपणाकडे अमक्या अशें सायबर क्रायम घडला म्हणून. अँड थर्ड, दिस इज स्पेसिफिकली इन फायनान्शियल फ्रॉड 1930 हो जर तुम्ही नंबर टोल फ्री डायल करून तुम्ही थंय रिपोर्ट करूंक शकता. कळटा? आणि ह्या नंबराचेर रिपोर्ट करीत जाल्यार तुमची ऍक्शन रोखडीच फास्ट जाता, स्पेशली इन सायबर क्रायम फायनान्शियल फ्रॉड केसीस. 1930 इज अ मेन नंबर रायट नाव. एक तो कसोच विसरपा येना. तुमचे कडेन कसलो सायबर क्रायम घडलो 1930 तुम्ही रिपोर्ट करपाक जाय. अशें न्ही की तुमकां रायबंदरात येवन रिपोर्ट करचें पडटा. ना. हां, अशें आसा की जे केसीस फायनान्शियल फ्रॉड अबाव 5 lakhs आहा ते आमी इन्व्हेस्टिगेट करता. आणि बिलो जे 5 lakhs आहा ते लोकल पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेट करता. कन्सर्न जे तुम्ही एरियान तुम्ही रावता ते पोलीस स्टेशन इन्व्हेस्टिगेट करता. मागीर सो हांवें डायरेक्ट सपोज एक 50,000चे फ्रॉड सपोज जर जाले जाल्यार हांवें लोकल पोलीस स्टेशनाचेर वचून कंप्लेन केल्यार जाता? जाता, बट इमिजिएटली 1930 चेर तुम्ही रिपोर्ट करपाक जाय. कळ्ळें? कारण तुम्ही एकदा 1930 चेर रिपोर्ट केले, देर इज समथिंग कॉल्ड SOR, कळ्ळें, सिस्टम ऑफ रिपोर्टिंग. आमी ते करता आणि आमी तो CFCF-MRS ह्या हेजेर घालता, म्हणजे सिटीजन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग अँड मॅनेजमेंट सिस्टम. ह्या सिस्टमाचेर आमी ते घालता. ही सिस्टम I4C म्हणून आमचे जे आसा,
इंडियन सायबर क्रायम कोऑर्डिनेशन सेंटर दिल्ली अंडर MHA त्यांनी ते केल्ले ह्या सिस्टम. ह्या सिस्टमान कितें आसा की जे आमी 1930 कॉल्स जे आमी रिपोर्ट करता तेजेर इमिजिएट एक्शन जावपा लागून हो पोर्टल केल्लो आसा. सो तितूर कितें आहा की डिफरंट लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, डिफरंट बँक्स, नोडल्स अँड अदर फायनान्शियल इंटरमिडिएट्स हे सगळे एकाच प्लॅटफॉर्माचेर आसा. सो मुमेंट फायनान्शियल फ्रॉड जाले इमिजिएटली आमी त्या पोर्टलाचेर घातल्या कारणान कितें जाता की कन्सर्न बँकेक ते इन्फॉर्मेशन वता आणि तो अकाउंट जे कन्सर्न त्या अकाउंटान जो पयशे वतले तो इमिजिएटली ब्लॉक जाता आणि तसे तुमचे पयशे वाचोंक शकता. ओके. आणि आम्ही गोवा इज रँकिंग विथीन 5 बेस्ट स्टेट इन कंट्री रायट नाव की आम्ही लोकांचे पयशे वाचोवपाक शकता. हे कशें जावंक शकले की आम्ही सेपरेट एक इंडिपेंडंट स्टाफ नॉमिनेट केल्ले आसा जे इमिजिएटली तरी ह्या पोर्टला वयल्यान दॅट इज समथींग कॉल्ड पुशिंग, आमी ताका पुशिंग म्हणटा आमच्या भाशेन. ते केसी कन्सर्न बँकेक आमी रोखडीच इमिजिएटली धाडटा आणि ती बँक मागीर तो कन्सर्न अकाउंट आसा ज्या अकाउंटान फ्रॉड पयशे येयल्ले आसा ते विक्टिमाचे ते ब्लॉक करता आणि तशें मागीर विक्टिमाक ते पयशे गावंक शकता. आता तुम्ही म्हणले न्ही बँकेन, सो सगळ्याच प्रकारच्या या फायनान्शियल फ्रॉडांनी पयशे वयता बँकेन. सो जनरल मनशाचो, कॉमन मनशांचो आमचो प्रश्न असो आसा कितें तर पयशे बँकेन वयता कोणाच्या तरी अकाउंटार गेल्या, मागीर आमी पोलीस त्या बँक अकाउंट वाल्याक कित्याक धरना आणि मागीर सरळ आमी पावली न्ही सायबर क्रायम जाणे कोणे केला तेचे कडेन. सो कितें इश्यू कितें आसा हांगासर? हेका म्हणटा म्यूल अकाउंट्स. जेन्ना पयसो एका मनशा कडल्यान विक्टिमा कडल्यान सपोज एक करोड सपोज कोणाचे गेले अकाउंटांचे, ते कितें जाता की एका विक्टिमाच्या अकाउंटांतल्यान लेयर 1 म्हणजे पयलो अकाउंटान वयता बँक अकाउंटान, त्या अकाउंटांतल्यान सकल डिफरंट अकाउंटान वता. हे अशे मल्टिपल अकाउंट्सांनी वता ते पयशे, कळ्ळें न्ही. हे पयशे अशे मल्टिपल अकाउंट्सांनी कित्याक वता कारण फ्रॉडस्टर कितें करूंक सोदता की जाता तितले कॉम्प्लिकेटेड करूंक सोदता सिस्टम सो दॅट पुलीस ताका ट्रेस करूंक शकचे ना. हेका लागून हे जे अकाउंट्स आसता पळय हे आता जर गोंयचो कोणी विक्टीम आसा, गोंयच्या विक्टिमाचे पयशे गोंयच्या खंयच्या बँकेच्या अकाउंटान वचना, ते डिफरंट स्टेटीच्या अकाउंट्स आसा त्या अकाउंटांनी वयता. देज आर कॉल्ड म्यूल अकाउंट्स. हांव तुमकां सांगता फुडें म्यूल अकाउंट्स म्हणजे कितें ते. सो ह्या अकाउंटांनी वता कळ्ळें तुमकां, लायक बिहार वतले, UP वतलो, नाल्यार कर्नाटकान वता, पंजाबान वता. सो हे डिफरंट सो दॅट कितें आहा की पुलीस ईच अँड एवरी स्टेटीन वचूंक शकना. इट इज नॉट फिजिबल अँड वायेबल, कळ्ळें तुमकां न्ही, की एवरी स्टेटीन वचून ते हे करपाक. सो हे मल्टिपल स्टेटीन पयशे हे करता. देज अ वे ऑफ रुटींग दीस मनी. हे पयशे रूट करपाची ही पद्दत त्यांची आणि त्या थंयच्यान मागीर लास्टाक मागीर ते खंयच्यान एक तरी कंट्रीच्या भायर वता, नाजाल्यार बाकीचे जे इलिगल सोर्सीस आहा लायक बिटकॉइन ट्रेडिंग तातूंतल्यान तुमकां ते पयशे ते कन्वर्ट करता. ऑर अदर लायक ते ऑनलायन गेमिंग्स आसता, इलिगल गेम्स, तातूंतल्यान ते पयशे भायर काडटा आनी ते ब्लॅकाचे मागीर वायट करता. आता तुम्ही म्हटले की हे आमी बँक अकाउंट होल्डराक कित्याक धरूंक सोदिना. दॅट इज समथींग कॉल्ड म्यूल अकाउंट कन्सेप्ट, कळ्ळें तुमकां न्ही. म्यूल अकाउंट म्हणजे कितें की हे अकाउंट्स स्पेसिफिकली क्रिएट करता विथ द हेल्प ऑफ एक तरी फेक आयडेंटिटी घेवन, नाल्यार जेन्युइन आयडेंटिटी ऑफ सम पुअर पीपल, कळ्ळें, गरीब लोकांची आयडेंटिटी घेता, तांकां कसलो तरी आमीश दाखयता, एक तरी तांकां सांगता की बाबा 1 लाख जर तुज्या अकाउंटान दिल्यार तुका 1000 रुपया आमी दितले कमिशन, ओके. ऑर ताका एक वन टायम एक वन शॉट ताका एक पयशे दिता की बाबा तूं आपूण अकाउंट क्रिएट करून दी आनी तुका आपूण इतले पयशे दिता. आनी हे थोडे गरीब लोक दिता, तांकां खबर नासता तेजें रिपोकेशन कितें जातलें तें, बाबा आपण फाल्यां पुलीस धरतले. आनी अशें जाता की आमी वता आनी तांकां धरता, पळयत जाल्यार तो खंयचो तरी गरीब भाजीवालो किंवा एक रिक्षावालो आसता, ताका कांयच खबर ना, तेज्या अकाउंटान 1 करोड येयल्लो आसता, कळ्ळें. ते पयशे फुडें, आतां तुमी म्हणटाले की पयशे फुडें कशे पावले. जेन्ना हे म्यूल अकाउंट क्रिएट करता तेन्ना आतां रिसेंटली आमी एक रेड मारलेली, थंय आमकां एक 300च्या वयर आमकां पार्सल्स गावले ऑफ म्यूल अकाउंट्स विथ ATM कार्ड्स, बँक पासबुक आनी तेज्या वांगडा 2 सिम कार्ड्स. आता सिम कार्ड्स कित्याक यूज जाता की सगळे आता पयशे कशे ट्रान्सफर जाता थ्रू OTP. आता OTP येवपाक तुमकां मोबायल नंबर जाय पडटा. सो हो मोबायल नंबर सुद्धा ती तुमच्या नांवार जे म्यूल अकाउंट क्रिएट करता त्यांच्या नांवार मोबायल नंबर घेता. तो मोबायल नंबर त्या अकाउंटाक कनेक्ट आसता आनी हेच ऑपरेट करता ऑन देअर बिहाफ. आता जाता कितें आमकां कितें दिसता की बाबा अमके अकाउंटाचें XYZ ह्या मनशाचें नांव आसा, तर आमकां कितें दिसता की ह्या मनशानूच ते कांड केला, बट हो करपी कांड दुसरो आसता, कळ्ळें तुमकां. आनी हे अशे मोबायल म्यूल अकाउंट ऑपरेटर्स आसता जे हे करता. आनी हे तुमकां आतां तुमी म्यूल अकाउंट्स गावता खंय, देर आर डिफरंट लायक टेलिग्राम म्हणून एक हें आसा, त्या टेलिग्रामाचेर जर तुमी टायप करीत की म्यूल अकाउंट्स इन गोवा जाल्यार तुमकां लिस्टूच गावतलें म्यूल अकाउंट्साचें. गोंयांनी आसा, सगळी कडेन आहा. गोंयान आतां आमी लास्ट टायम इन्व्हेस्टिगेट करतना वास्को भागान आमकां खूब म्यूल अकाउंट्स गावले आनी वास्को ते
जी पॉप्युलेशन आसा पळय ते तुमी बीच सायडीन जे गरीब लोक जे आसा पळय त्या लोकांनी मिन्स ते मायग्रंट्स म्हणटले त्या मायग्रंट्साच्या नांवांचेर हे अकाउंट्स ओपन केल्ले आशिल्ले आणि हे अकाउंट्स बाकीच्या भायल्या स्टेटीन जे एक्यूज आहा ते ऑपरेट करताले. सो ही अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असता की तांकां कारण खंयचोच क्रिमिनल आपल्या नांवार केन्नाच क्रायम करचो ना. आता जर म्हाका क्रायम करपाक जाय जाल्यार हांव म्हाजी आयडेंटिटी घेवन केन्नाच क्रायम करचो ना, कारण म्हाका पुलीस धरतले म्हाका खबर आसा. सो कितें करता हे दुसऱ्याची आयडेंटिटी घेवन क्रायम करता. आणि सायबर क्रायम कित्याक लागून फेमस आहा? बिकॉज ऑफ एन्युनिटी, म्हणजे कोणाच्या तिसऱ्या मनशाच्या आयडेंटिटीचेर तू क्रायम करूंक शकता. ह्याका लागून सायबर क्रायमाक लागून चड हे जाता. सो दिस इज ऑल अबाउट म्यूल अकाउंट जे आमचे कशे आसता पळय ते अशें आसता. पण म्यूल अकाउंटान आतां म्हजो अकाउंट सपोज जर हांव म्यूल म्हणून ऑफर करता वॉट एवर, म्हजो फायदो कितें तातूंत? आता कितें आसता की दोन गोष्टी आहा. एक तुमकां फायनान्शियल फायदो उरता की वन शॉट तुका 10,000 दिले 50,000 दिले की तुका तितलेच पुरो जाता. पूण जाणा जावन करता काय नकळो आसून? थोडे गोष्टी जाणा जावनू करता, थोडे म्हणटा की आपणाक खबर ना. थोडे कितें करता की थोडे लायक फॉर एक्झाम्पल आमी एक अशी केस पळयल्ली की ज्या केसीत ताका लोन काडपाक जाय आशिल्ली त्या भुरग्याक, आनी त्या लोन काडपाक लागून तेणी त्या मनशाक अप्रोच केलो आनी तेणी तेजे सगळे क्रेडेन्शियल्स घेतले, अकाउंट क्रिएट केलो आणि त्या अकाउंटान ते फायनान्शियल फ्रॉडाचे पयशे रूट केले. असे मल्टिपल कमीत कमी 10-15 स्टेटीन तो अकाउंट हे आशिल्लो, इन्वॉल्व आशिल्लो इन क्रोड्स ऑफ रुपीज. ओके, सो टोटल 22 करोड ते ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटान जाले, 22 करोड्स. सो हे कितें तो कितें म्हणटालो की आपण सर म्हणपाक आपणाक एका मनशान आपणाक लोन जाय म्हणून तो अकाउंट क्रिएट केल्लो आपलो. सो अशें आसता. सो थोडी गोष्टी अश्यो आसता की खबर आसता, थोडी गोष्टी अशी आसता की तांकां खबर नासता. सो दॅट इज द थिंग. ओके, आता जर सपोज फायनान्शियल फ्रॉड्स आता गोंयान इनफॅक्ट तुम्ही म्हणले 101 करोड एका वर्सा भितर 101 करोड फायनान्शियल टायपाची फ्रॉड. सो फायनान्शियल फ्रॉड्स कसले कसले भशेची असता? बेसिकली इन्व्हेस्टमेंट आता स्टॉक बीक म्हणटा तो एक. आता गोंयान जे आमी पळयल्ले आसा आणि ऑल ओव्हर इंडिया, आता तुमकां हांवें तो फिगर सांगलो 11 करोड 333, तितूंतले 4 करोड 4,600 अँड ऑड फिगर ओनली इन फायनान्शियल फ्रॉड. म्हणजे 50% ऑफ द फंड जे फ्रॉड जाता ते हा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड. इवन गोंयान तेच जाल्लें आसा की आमी पळयता 80% जे आमी केसी रजिस्टर करता आनी रजिस्टर केल्ल्यो आहा त्यो इन्व्हेस्टमेंट फ्रॉड्स. लोकांक आजकाल कितें आसा 3 गोष्टीक लागून सायबर क्रायम जाता. एक आसा नेग्लिजन्स, ग्रीड अँड फियर. नेग्लिजन्स, ग्रीड आणि फियर ह्यो 3 गोष्टी PI साहेबान सांगल्या तश्यो 3 गोष्टी ह्यो लक्षात दवरपाक जाय. नेग्लिजन्स, ग्रीड आणि फियर. या 3 गोष्टीचेर जर आमचो कंट्रोल आसत जाल्यार आमचे कडेन केन्नाच सायबर क्रायम जावचे ना. आनी खंयच्या सायबर क्रिमिनलाक आमचे कडेन सायबर क्रायम करपाक केन्नाच एक हे सुद्धा गावचो ना, 0.1% सुद्धा ताका चान्स गावचो ना. की नेग्लिजन्स, ग्रीड. आता इन्व्हेस्टमेंट फ्रॉड कम्स अंडर ग्रीड. मनशाची आस की बाबा आमी जेन्ना कोणी तेन्ना सांगता की बाबा तू 10 रुपया घाल तुका दुसरे दिसा 20 रुपया आपूण दिता. हे 20 रुपया खंयच्यान दितलो? कारण तो काय आबाळांतल्यान काडून दिवंक शकना. ताका खंय तरी इन्व्हेस्ट करचें पडटलें, खंय तरी ताका एक लेजिटिमेट प्रोसेस दाखोवचो पडटलो. त्या प्रोसेसांतल्यान ताका नाल्यार ताका दाखोवचें पडटलें की आपूण खंयच्या तरी इलिगल गोष्ट करता म्हणून. आनी तू इलिगल गोष्टीक तू मनीस सांगून हे करूंक शकचो ना. तर हे आमी चिंतपाक जाय. आमकां कितें दिसता की बाबा तो फुडलो सांगता की आमकां आमीच दाखयता की हे इतलें गावतलें, इतलें घातलें तुका रोखडेच इतल्या वर्सान तू इतलो व्हडलो श्रीमंत जातलो. थोड्यांक मेळटाय बी पयशे ना. कितें आसता खबर आसा की इनिशियल कोणाकूय जर आतां जर तुमकां म्हाका खंयची गोष्टी कबूल करपाक जाय, एग्री करपाक जाय जाल्यार हांव कितें करतलो की इनिशियल तुमकां दिवपाक लागला. लायक ती पॉन्जी स्किम्स आसता पळय तुमी, लायक नेटवर्क मार्केटिंग. तुमी एक जाता तुमकां आनी फाटल्यान तुमी मेंबर हाडपाचे आसता पळय. तितूर कितें आसता इनिशियल इन्व्हेस्टर आसता पळय तांकां रिटर्न्स गावता. कित्याक गावता की ट्रस्ट बिल्ड करपाक. एकदां तुमचो ट्रस्ट बिल्ड जालो की मागीर तुमी कितें करता की 10 जाणांक सांगता. 10 जाणांतल्यान ट्रस्ट बिल्ड करतरी तुमी 20 जाणांक सांगता. अशें जायत जेन्ना ते मोठे जाता पळय तेन्ना तो लास्ट मध्ये सगळे पयशे एकट्टा करता आनी नाच जाता कळ्ळें तुमकां न्ही. सो ही गोष्ट तशी आसता. आनी हे जे पयशे तुमकां जे मेळटा पळय, तुमी म्हणटा पळय पयशे मेळटा, इन सायबर फ्रॉडान कितें जाता की हे जे पयशे मेळटा ते दुसऱ्याक कोणाक तरी फ्रॉड केल्ले पयशे तुमच्या अकाउंटान येता. आनी मागीर थोड्या दिसांनी कितें जाता खबर आसा, तुमचे पयशे वताच. तेज्या भायर तुमचो जो बँक अकाउंट आसता, ज्या अकाउंटान जे पयशे येयल्ले आसता तो ब्लॉक जाता, फ्रीज जाता. कित्याक फ्रीज जाता की ज्या मनशाच्या अकाउंटांतल्यान तुमकां जे पयशे आयिल्ले आसता पळय तो बाबडो कोण तरी विक्टीम आसता, तो खंय तरी वचून कंप्लेन करता सायबर क्रायमान त्याच्या स्टेटीन वचून. आनी ती सायबर क्रायम कितें करता की तुमचे ते 1930 पोर्टलाचेर घालतरी ऑटोमॅटिकली तुमचो अकाउंट कितें जाता, फ्रीज जाता. आतां मागीर तुमकां तो डिफ्रीज करपाक त्या स्टेटीनी वयचें पडटा. आनी हो त्रास जालोच, अपार्ट फ्रॉम मागीर हो तुमकां डिफरंट दुसरो त्रास की त्या स्टेटीनीच जाला, थंय वचून पुलिसांक एक्सप्लेन करा बाबा आपूण विक्टीम, आपल्या गुन्हेगार नासतना गुन्हेगार जावचे पडटा. म्हणजे तूं एकदां विक्टीमूय जालो आनी दुसरे सायडीन गुन्हेगार जाता.
ह्या इतले लालच तुजी लालचीक लागून तुका आशा दिसता पळय ती तेका लागून तू एके सायडीन विक्टिमूय जाता आणि दुसरे सायडीन एक्युजूय जाता. ओके, यू आर एक्युज फॉर सम अदर पर्सन आणि यू आर विक्टीम फॉर युअर ओन सेल्फ. म्हाका आता सायबर क्रायम जेन्ना फायनान्शियल फ्रॉड्स म्हणटा तेन्ना प्रिकॉशन कितें लायक इन्व्हेस्टमेंट जशें इन्व्हेस्टमेंट फ्रॉड्स ही Right. खुबशी जाता जंय इन्व्हेस्टमेंट करपाचे आनी पयशे डबल करपाचे पयशे चड Right. दितले अशें म्हणून हे करून स्पेशली स्टॉक मार्केट्स रिलेटेड आनी मागीर तांचे बरोबर तांचे व्हॉट्सएप ग्रुप्स जावं टेलिग्राम ग्रुप्स खुबशे आसता. सो तातूंत तांकां लूर करून एड्स करून बी तांकां हे आमच्या ग्रुपाचेर एड जाय तुमकां टिप्स दिता म्हणून सांगता बी आनी वेगवेगळ्या स्किमांनी वेगवेगळ्या सायटींचेर वचून इन्व्हेस्ट करपाक लायता. सो हांगा प्रिकॉशन कितें थोडी कडेन करेक्टूय आसूं शकता. रायट, इट्स स्टॉक मार्केटिंग इज अ प्रॉपर ट्रेड. बरोबर, आम्ही अशें म्हणना की तुम्ही इन्व्हेस्ट करू नका. ओके, इन्व्हेस्ट करात, डेफिनेटली यू हॅव टू इन्व्हेस्ट, बट ज्या ऍप्लिकेशन जो एजंटा थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करता तो एजंट व्हेरीफाय करात. आता तो एजंट कशें व्हेरीफाय करतले? सेबीचो पोर्टल आसा, सेबी इज ऑथरायज्ड इन इंडिया, जे लायसन्स तांकां दितात आनी त्याच्या अंडर जर सेबी रजिस्टर्ड जर आसा कळ्ळें तुमकां न्ही, जाल्यार तो व्हेरीफाय करात आणि त्या सेबीच्या पोर्टलाचेर आरबीआय पोर्टलाचेर सेबीच्या पोर्टलाचेर तुम्ही व्हेरीफाय करात की बाबा हो जो मनीस आसा जो एजंट आहा और हे जे ऍप आसा हे रजिस्टर आसा काय ना. जर ते रजिस्टर आसा जाल्यार डेफिनेटली तुम्ही ट्रेड करा त्याच्या वांगडा, कळ्ळें न्ही. नेक्स्ट थिंग, जर तुम्ही खंयच्या वांगडा ट्रेड करता, खंयचे फॉर एक्झाम्पल तुम्ही बजाज फायनान्स ही जर ट्रेडिंग कंपनीचें नांव आसा जाल्यार सगळ्यान व्हडलो देर इज समथींग कॉल्ड रेड फ्लॅग. कळ्ळें न्ही, म्हणजे तुमकां खंयची गोष्ट खटकपा जाय की बाबा हें कितें तरी डावट आसा, म्हणजे डावट येवपाचो पॉयंट की सपोज तुम्ही आता इन्व्हेस्ट करता बजाज फायनान्स, जाल्यार त्या अकाउंट ज्या अकाउंटात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करतले त्या अकाउंटाचें नांव कितें आसपा जाय? बजाज फायनान्स, बरोबर. सो बट हे कितें आसता, हे जे फ्रॉड कंपनीज कितें आसता की जेन्ना जे अकाउंट तुमकां दिता ते खंयच्या तरी दुसऱ्या मनशाचे अकाउंट दिता, फेक अकाउंट, म्यूल अकाउंट्स म्हणटा पळय, त्या अकाउंटान तुमकां डेपॉझिट करपाक लायता. त्याचें नांव बजाज फायनान्स आसचेंच ना, कारण तेजें आनी कितें आसतलें, कोणाच्या मनशाच्या नांवार आसतलें नाल्यार खंयच्या तरी फर्म्साच्या नांवार आसतलें. सो तुमकां चिंतपाक जाय, रेड फ्लॅग. येस, तुम्ही चिंतपाक जाय की बाबा आपूण ह्या कंपनी कडेन ट्रेडिंग करता, बट पूण जो अकाउंट नंबर त्यांनी म्हाका दिला, जे नांव येता ते आनी कोणाचें नांव येता, कशें येता? फर्स्ट पॉयंट. सेकंडली, जे तुमकां इनिशियल सो कॉल्ड प्रॉफिट जे गावता, कळ्ळें न्ही, ते प्रॉफिट गावता जाल्यार ते तुमकां खंयच्यान येवपा जाय? बजाज फायनान्स ह्या अकाउंटांतल्यान तुमकां येवपा जाय, पूण ते खंयच्या तरी मनशाच्या नांवाच्या अकाउंटा वयल्यान तुमकां येता. दॅट मीन्स हो खंयचो तरी मनीस बाबा बजाज फायनान्सा ह्या मनशाचें कितें रिलेशनशीप आसा हें तुमकां कळपाक जाय. बट मनीस त्या टायमार कितें आसता की जेन्ना त्या हितूर उमेदीच्या हितूर ते सगळें विसरता, कळ्ळें न्ही. ह्यो बेजीक थिंग, ह्या बेजीक थिंग्सार आमी जर हें करीत. आनी दुसरी गोश्ट जी सदांच कोणी चड सांगता, लायक तुमकां जर हांव हें करता, एक म्हण आसा, एनीथिंग वीच इज फ्री देन यू आर द विक्टीम, ओके, यू आर द प्रॉडक्ट. ओके, इफ एनीथिंग इज फ्री टू यू देन यू आर द प्रॉडक्ट, कळ्ळें न्ही. ही गोष्ट चिंतपाक जाय. जर खंयचो मनीस आमकां मार्केटा पेक्षा जर चड दाखयता, कळ्ळें न्ही, और विकता मार्केटा पेक्षा कमी रेटार, जाल्यार तेच्या फाटल्यान कितें कारण आहा हें आमी चिंतपाक जाय. कळ्ळें, हें आमी रॅशनली थिंक करपाक जाय, ताका कशें परवडटलें, कळ्ळें न्ही. जर हें परवडटा जाल्यार दॅट मीन्स समथींग रॉंग इन देर, म्हणजे कितें तरी आहा, ही गोश्टी आमी चिंतपाक जाय. सो ह्या मागीर बळी पडपाचें कारण हें मागीर थंय आशा आमची उत्पन्न जाता आनी थंय मागीर फुडें मागीर निराशा जाता. So if something is too good to be true, it might not be true. Okay. आणि एक ह्याच अनुषंगान रिपोर्टिंगाच्या हातून ती चक्षु पोर्टल म्हणून हाच्या बद्दल सांगा म्हाका. आणि दुसरी गोष्ट सांगा ती, सपोज हांवें आतां म्हजे कडेन सायबर क्रायम जालो आनी जितले बेगीन हांव ती रिपोर्ट करता 1930 जावं सायबर क्रायम .gov.in जितले बेगीन ते रिपोर्ट जातले तितली तुमी बेगीन तो त्या ज्या अकाउंटान हे पयशे गेले तो अकाउंट तुमी फ्रीज करतले, बरोबर. सो हांवें जर सायबर क्रायमान म्हजी कंप्लेन रजिस्टर केली तितले पुरो म्हाका म्हजे पयशे येवपाक परत म्हजे कडेन काय आनीक म्हाका आनी कितें तरी करचें पडटलें? जशें हांवें सांगलें त्या प्रमाणे 1930 पोर्टल जो आसा पळय रिपोर्टिंग, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देर इज समथींग कॉल्ड गोल्डन पिरियड. गोल्डन पिरियड म्हणजे कितें आसा, तुमी म्हणटले बाबा वॉट इज अ गोल्डन पिरियड आनी कितले आवर्स इज गोल्डन पिरियड. बट मॅक्झिमम जाता तितले बेगीन 1-2 तासान, 3 तासान, 4 तासान, 5 तासान जर तुम्ही कंप्लेन 1930 पोर्टलाचेर रजिस्टर करीत जाल्यार तितली फास्ट आमी पुलीस एक्शन घेतले, बरोबर. जर तुमकां सांगलें त्या प्रमाणे. आनी जर पयशे कारण पयशे कितें जाता की ते डायरेक्ट विड्रॉ जायना, ते मल्टिपल अकाउंट्सांनी वता. सो देर इज अ फ्लो, ओके. आनी तो फ्लो जाता आसतना जर तुम्ही इमिजिएटली आमकां कळ्ळें जाल्यार ज्या जाग्यार खंय पयशे पाक जाल्या
तर त्या एकाला आमी इमिजिएटली ब्लॉक करता. करेक्ट. म्हणजे जो अशें जाल्लें की एका मनशा कडेन 20 lakhsचे फ्रॉड जाल्ले, वी कूड सेव 20 lakhs ऑन द स्पॉट. ओके. त्याच्या भायर आनी एक असो एक फ्रॉड जालो व्हेरी 92 lakhs एक बरी फर्म आसा मायनिंग फर्म, तेजे 92 lakhs ते व्हॉट्सएप इम्पर्सोनेशनाच्या हितूर जाल्ले. सो वी कूड सेव 63 lakhs ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी ते ताका परत गावले मागीर फुडें. तर जितले फास्ट रिपोर्टिंग तितले तुमची पैशांची सेफ्टी गॅरंटी आमी दिवंक शकता. कळ्ळें. जितले तुमी लेट करतले रिपोर्ट करपाक और कंप्लेन लॉन्च करपाक तितलो तुमकां पैसे मेळपाची जी शक्यता आहा पळय ती कमी जातली. ओके. सो रिपोर्टिंग ऑन 1930 पोर्टल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळ्ळें. सगळ्यात जर कसलो सायबर क्रायम तुमचे कडेन घडलो 1930 पोर्टलाचेर इमिजिएटली रिपोर्ट करा. आनी अशें न्ही की तुमकां खंय वयचें पडटलें, तुमच्याच मोबायलांतल्यान तुमी डायल करपाचो 1930 आणि आपलो जे कितें आसा पळय ते सगळे आमी सगळे रेकॉर्ड करता तुमचे कितें कितें डिटेल्स ते रेकॉर्ड करात. कसल्यो डिटेल्स इम्पॉर्टंट. आणि हांव पयलीं विचारलां तशें तुमी पयशे हांवें रिपोर्ट केले, म्हजे पयशे तुमी ब्लॉक केलो कोणाचो तरी, सो ते परत म्हाका येवपा, जशें तुमी आतां 20 लाख म्हटले जावं 63 लाख म्हटले, परत त्या मनशाक विक्टिमांक पयशे मेळपाक लागून ताणें आनीक प्रोएक्टिवली कितें करचें पडटा काय करता. लायक सपोज आता पैसे ब्लॉक झाले, आता तुमच्याकडे एक 10 लाखाचो फ्रॉड झाला तुमच्याकडे आणि त्या 10 लाखातले जर एक 8 लाख ब्लॉक झाले आसा, आता ते तुमकां पैसे घेवपाक जाय. सो आमकां कळटा की खंयच्या अकाउंटान कितले अमाउंट उरल्या ते. अकॉर्डिंगली मागीर कितें करचें पडटा, द कंप्लेनंट कोर्टान एप्लिकेशन घालचें, कारण बँक विदाउट कोर्ट ऑर्डर पैसे दिना परत. कळ्ळें. कोर्टान एप्लिकेशन घालचें. कोर्ट आमचो सेम मागता की बाबा अशें आमी देन वी हॅव टू एक्सप्लेन द कोर्ट की खंयच्या अकाउंटान कितें आसा आनी ऑफेन्स कशें घडलें ते कोर्ट मागीर पळयता आनी कोर्ट देर आफ्टर पासीस एन ऑर्डर डायरेक्टिंग दॅट कन्सर्न बँक टू रिवर्ट बॅक दॅट पर्टिक्युलर अमाउंट इन द कंप्लेनंट्स अकाउंट. ती ऑर्डर मागीर आमचे कडेन येता, आमी ती कन्सर्न नोडलाच्या थ्रू कन्सर्न बँकेक धाडटा आनी बँक मागीर ते पयशे विक्टिमाच्या अकाउंटान परत घालता. कळ्ळें तुमकां. सो हेका एक गोष्ट हांगासर एक डिफिकल्टी जाल्ली आसा की तेका FIR जाय पडटा. बेसिकली चडशे कोर्ट FIR मागता. कळ्ळें न्ही. अँड इन सायबर क्रायम सगळ्यात केसींनी FIR रजिस्टर करपाचें हें पॉसिबल ना. इट्स नॉट वायबल. कळ्ळें तुमकां. कारण कितें आसता, जशें हांवें सांगलें त्या प्रमाणे मल्टिपल स्टेट्स इनवॉल्व आसता, मल्टिपल स्टेटींनी आसता ते. आतां देर आर डिफरंट स्टेट्स लायक हरियाणा, पंजाब, thereafter हरियाणा, पंजाब, thereafter अशे 3-4 स्टेटी आहा, थंयच्या हायकोर्टान कन्सर्न डायरेक्शन्स पास केल्ले आहा आपल्या लोअर कोर्ट्साक की विदाउट FIR पयशे विक्टिमाचे दिवचे म्हणून तांकां इफ दे हॅव रजिस्टर्ड ऑन 1930 पोर्टल. इट इज इक्वलंट टू रजिस्टरिंग कंप्लेन. कळ्ळें तुमकां. 1930 पोर्टलाचेर रजिस्टर केल्ले आसा जाल्यार विक्टिमा कडेन FIR मागपाचो ना. कळ्ळें. पुलिसाचो रिपोर्ट घेयात आणि ताका पयशे दियात. आणि तो प्रोसेस आमी गोंयांत चालू केला. वी हॅव ऑलरेडी मूव्ड अ लेटर टू अवर ऑनरेबल हायकोर्ट. आमच्या DIG मॅडमीन ऑलरेडी लेटर आमी मूव केल्लें आसा टू ऑनरेबल हायकोर्ट की हो सेम प्रोसेस भायल्या स्टेटींनी आसा तो आमच्या गोंयानूय हें करचें. नाजाल्यार कितें जाता की पयलींच विक्टीम जाता तो मागीर FIRच्या हितून आनी हें जाता. कळ्ळें न्ही. सो ह्यो गोश्टी ते जातले आनी हेजे फुडें पॉसिबल आसतलें. कळ्ळें न्ही. बट मॅक्झिमम केसीन आमी FIR रजिस्टर करता आनी विक्टिमाक पयशे दिवपाचे प्रयत्न करता आनी पयशे गावताच तांकां परत. हो. सो लक्षांत दवरा, प्रिकॉशन ह्या सगळ्यो मगजमाऱ्यो नाजाल्यार करच्यो पडटल्यो, कित्याक आपलेच पयशे, कश्टाचे पयशे परत मेळोवपाक लागून. आनी एक तुमकां म्हाका विचारपाक जाय, आतां पुलीस वचून कोणाच्या घरा वचून ताका अरेस्ट करता जावं खंय क्रायम करता थंय वचून अरेस्ट करता हें, पूण तुमी अशें डिजिटली व्हॉट्सएपाच्या माध्यमांच्यान, स्कायपाच्या माध्यमांच्यान तुमी अरेस्ट करून इन्व्हेस्टिगेशन करता? ना, हो रॉंग कन्सेप्ट हा. हो कन्सेप्ट ह्या क्रिमिनल्सांनी तयार केलो हा. दॅर इज नथिंग कॉल्ड डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट हो वर्डूच आमच्या पुलीस डिपार्टमेंटान ना. आता हो सगळो जो केल्लो आसा, हे सगळे जे फ्रॉड जे आसा पळय हे लोकांनी केल्लो आहा. जे डिजिटल अरेस्ट करून जे पयशे लोकांकडे उठोवपाची जे पळय आहा, सो तेंच्यांनी क्रिएट केल्लो आहा तो. सो देर इज नथिंग कॉल्ड डिजिटल अरेस्ट एज पर द पुलीस. कळ्ळें न्ही. आमच्या प्रोसिजरा प्रमाणे देर इज नथिंग कॉल्ड डिजिटल अरेस्ट. पूण मागीर ह्यो डिजिटल अरेस्ट केसीस आसात त्यो कितल्योश्योच गोंयांत तर कितल्योश्योच म्हज्या सामक्या वळखीच्या मनशाकूय असोच डिजिटल अरेस्ट करून 2 दीस ताका हॉटेलान वचून रावयलो आनी मागीर ताचे कडल्यान पयशे वसूल केल्ले आसा इन द नेम ऑफ CBI क्रायम. CBI जावं अश्योच लॉ एन्फोर्समेंट एजन्सींच्याच नांवान कितलेश्योच अश्यो केसीस डिजिटल अरेस्ट आमी आयकल्ल्यो आसा गोंयांत. सो तांच्या बद्दल जरा सिंपल लॉजिक तुमकां सांगता. एज आय सेड अर्लियर की 3 गोष्टी आसता. एक आसता नेग्लिजन्स,
देन आफ्टर ग्रीड ग्रीड अँड फियर. फिअर. आता डिजिटल अरेस्ट हा पळय तो फियर हा पळय तो कव्हर करता, भंय घालून, कळ्ळें न्ही. जर आता तुमी एक लेमॅन, हांव तुमकां जर सांगता की तुका हांव अरेस्ट करतलो, कारण लेमॅनाक कितें दिसता, अरेस्ट शब्दाचोच भंय दिसता, कळ्ळें तुमकां न्ही. सो ह्या भंयाचो तो फायदो घेता, कळ्ळें न्ही. आनी जेन्ना ते तुमकां डिजिटल अरेस्टा तेन्ना प्रोसिजर चालू करता, ते कितें करता, तुमकां पयलीं फोन करता आनी पयलीं म्हणटा की बाबा आपूण अमको आसा, लायक एक तुमकां येवंक शकता की फोन खंयच्यान येवंक शकता की फेडेक्साचो येवंक शकता, की लायक आपूण फेडेक्सान तुमच्या पार्सल आशिल्लें, पार्सलान ड्रग्स आशिल्ले आनी ड्रग्स आनी कितें इलिगल आयटम आशिल्लो म्हणटा, तुमी एक्चुअली तें पार्सल धाडिल्लें नासता, बट तुमी थंय भिता, कळ्ळें न्ही. आनी तुमी म्हणटा आपल्या पार्सल तरी पूण आमकां कन्फर्म करपाक जाय म्हणटा, आनी ते मागीर तुमकां कॉल ट्रान्सफर करता. पोलीस अशें करना, केन्नाच करचे ना. मागीर कॉल ट्रान्सफर करता म्हणटा, मागीर कोण सिनियर कोण तरी तेंचो उलयता, तो मागीर तुमकां वॉट्सॅपाचेर तुमचे जे डिटेल्स आसा पळय ते वॉट्सॅपाचेर धाडटा, तुमकां अरेस्ट वॉरंट प्रिंट केल्लो जेचेर सुप्रीम कोर्ट आनी हे ते म्हण तेजे घालून दिता. सो तो लेमॅन जो आसता पळय हे सगळे डॉक्युमेंट्स पळोवन आनी ते व्हिडियोज पळोवन भिता, कळ्ळें न्ही. आनी मुमेंट तूं भिलो, गेम ओवर. फक्त कामनेस इज द ओनली क्युअर. आता जर तुमचे कडेन कोणी हे करता तर तुमी भिले भितरी तुमचेर ते मागीर फुडें फुडें तुमचेर दॅट गोज ऑन. जितले पयलीं त्या पयशांचे कांयच उलयना, दे वील नॉट टॉक अबाउट एनी, दे वील ट्राय टू क्रिएट अ फियर सायकोलॉजी. पयलीं फियर सायकोलॉजी क्रिएट करता, एनवायरमेंट क्रिएट करता. त्या एनवायरमेंटान तुमकां कितें दिसता की तुमी, हांवें खूब विक्टिमा कडल्यान आयकल्या की सर आपुणाक हिप्नोटायज केल्ल्या भशेन दिसलें म्हणटा. आय एम नॉट शुअर, यू वोंट बिलीव दॅट बरे लोक जे शिकिल्ले, कळ्ळें न्ही, बऱ्या ब्युरोक्रेट पोजिशन ते सुद्धा ह्या भितर बळी पडलेले आसा. कित्याक? बिकॉज ऑफ फियर फॅक्टर. हो जो फियराचो तो ओरा क्रिएट करता पळय, तितून हे सगळे पडटा आनी तितूंतल्यान मागीर ते फुडें आमकां तुमचे आतां पयशे जे बँकेन आहा ते व्हेरीफाय करपाक जाय म्हणटा. जर हे पळय ते इन्वॉल्व जाल्यार लायक दे वील से दॅट मनी लॉन्ड्रिंगाक तुमचो अकाउंट यूज जाला, तुमच्या नांवान अकाउंट ओपन केलें आनी दे वील गिव यू द जेन्युइन मनी लॉन्ड्रिंग केस जे आहे इंडियन चालू आसा तेजे रेफरन्स दितले, तेजे तुमकां व्हिडियोज धाडटले, तेजे पिक्चर्स धाडटले आनी तुमकां एक अरेस्ट वॉरंट तुमचें नांव आसतलें, सकयल अरेस्ट वॉरंट बी सगळें धाडटा. ऑल कसले तुमी जर डॉक्युमेंट्स पळयत न्ही जाल्यार तुमकां अजाप दिसतलें की बाबा हे असले डॉक्युमेंट्स काय म्हणून. आनी जो लेमॅन आसा त्या मनशाक खबर नासता द जेन्युनिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डॉक्युमेंट, की अशें जावंक शकता काय ना ते. तो कितें की बाबा खरंच आपणाक कोण तरी हे करता, म्हणजे आपण खंय तरी आपणाक कोण तरी फसयला. दुसरे सायडीन तेच कितें म्हणटाले खबर आसा, ना तुजी आयडेंटिटी थेफ्ट जाल्ली आसा, कळ्ळें न्ही, आपणाक खबर आहा तूं इन्वॉल्व ना, दोन्ही सायडीन उलयता, म्हणजे तुजो ट्रस्ट बिल्ड करपाक, कळ्ळें, आपणाक खबर आहा. बट ना, हितूंतल्यान आतां हितून वाट कितें तरी काडचीच पडटली आमकां. आमी व्हेरीफाय करता तुज्या अकाउंटान जे पयशे आहा ते, जर तुजे ना जाल्यार आमी तुका परतून दिता म्हणटा. तो कितें समजता पळय, जेन्युइन पुलीस आपूण जितले कितले पयशे आपल्या बँकेन आहा ते सगळे तो सांगता अँड दॅट आफ्टर ही ट्रान्सफर्स दॅट मनी इन दॅर अकाउंट, कळ्ळें तुका. मुमेंट पयशे ते अकाउंटान गेले मागीर तेंचे कॉल बी सगळे बंद, कळटा. थोड्यांक आपली एफडीज मोडपाक लायता, खंय फूल इन्व्हेस्टमेंट खंय आहा पळय ते सगळे काडून घालपाक लायता, जिवनांच्या नोटी, अपार्ट फ्रॉम लोन काडटा, लोन काडून पयशे ट्रान्सफर करपाक लायता, कळटा तुमकां न्ही. सो ह्यो सगळ्यो गोष्टी खंयच्याय आदाराचेर करता फियर सायकोलॉजी. ह्या फियर सायकोलॉजी एक हांवें केस आमचे एक पळयल्ली आहा की एक तो पॅरिस प्रिस्ट, ताका 5 महिने डिजिटल अरेस्ट गोंयान 5 महिने एव्हरी मंथ ताका पयशे धाडटालो तो बाबडो. 67 lakhs ही ट्रान्सफर बाबडे सगळ्या फॅमिलींतल्यान कोणा कडल्यान तिने पयशे मागून ते पयशे सगळ्यांक हे केले. सो दीस इज ऑल, कारण तूं मनीस ते सुन्न जाता, मायंड सुन्न करता तुका ते. इट इज बाकायदा प्रोफेशनल तांकां ट्रेनिंग आसता ही कशें करपाचें ते, आनी तेज्या प्रमाणे ते करता. सो एकदां मनीस भिलो की मनीस दे सी दॅट दिस इज माय टार्गेट नाव भितर. आनी कितें करतात, सेकंडली जे कोणाक टार्गेट करता, सिनियर सिटीजन्स. 95% केसीस ज्यो आसा पळय डिजिटल अरेस्ट फॉर सिनियर सिटीजन्स. कित्याक? दे आर कॉल्ड वनरेबल, दे आर मोर वनरेबल नाव. हे वनरेबलाक ते टार्गेट करतात, सिनियर सिटीजन्स, कारण तांकां ते कळना त्या टायमार ते डिसिजन तितले क्विक डिसिजन घेवंक शकना. सो तांकां भरपूर खबर आहा, टेक्नॉलॉजीची तांकां संवय नासता, अवेरनेसूय नासता, टेक्नॉलॉजी अवेरनेस नासता. आनी कितें आसता की दे हॅव अ डेटा, तेंचे कडेन डेटा उरता की बाबा कोण सिनियरा तेच्या अकाउंटान पयशे आहा, कळ्ळें न्ही. ज्याच्या अकाउंटान पयशे आहा तोच मनीस टार्गेट जाता, लायक रिटायर्ड ऑफिसर्स, रिटायर्ड स्टाफ, ऑर खंय तरी जो भायल्या कंट्रींतल्यान येयल्लो आसता, कळ्ळें तुमकां न्ही, जो आमचे NRI आसता ते
त्यांच्या ते जे सिनियर सिटीजन तांकां टार्गेट करता. आमचे कडेन वेळ थोडो आसा पण तरी सुद्दां म्हाका तुमचे कडल्यान आनी एक दोन गोष्टी जाणून घेवपाक जाय. एक म्हणजे नो वन कॅन मेक यू फील इन्फिरियर विदाउट युअर परमिशन म्हणून एक इंग्लिशीन म्हण आसा. तशेंच नो वन कॅन चीट यू विदाउट युअर परमिशन हे सायबर क्रायमान लागू जाता. सो सायबर क्रायमाचेर प्रिकॉशन म्हणून कितें कितें करप आनी तुमी एक सायबर दोस्त म्हणून हे ॲपची मेन्शन केल्लो आसा त्या बद्दल आमच्या पळयणाऱ्यांक सांगात. हय, कितें आसा की डिजिटल फिल्ड जें आसा पळय आमचें जे इंटरनेट वर्ल्ड म्हणटा पळय तेजेर आमी बेजिकली खंयचेच सेन्सिटीव इन्फॉर्मेशन ऑर आपलें पर्सनल इन्फॉर्मेशन केन्ना शेअर करचें न्ही. कळ्ळें तुमकां? तेजो फुडें मिसयूज जावंक शकता. दुसरें आमी कितें म्हणटा की आमचे कडेन जे आमचे क्रेडेन्शियल्स आसा केन्ना OTP आयली ती तिसऱ्या मनशाक शेअर करपाक जायना, केन्नाच शेअर करपाक जायना. आमचो जो सोशल मिडिया अकाउंट आसा ते ताका पासवर्ड स्ट्रॉंग आसपाक जाय. कळ्ळें तुमकां न्ही? आनी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहा पळय ते सगळ्यांचेर एक्टिव्ह आसपाक जाय, वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी खंयचीय गोश्ट व्हेरीफाय करपाक जाय बिफोर ट्रस्टिंग ऑन सोशल मिडिया ऑर ऑन दिस थिंग. मोबायलाच्या फाटल्यान जो कोण आसा तेजेर केन्नाच ब्लायंडली ट्रस्ट करूं नाका. तो कोणी आसूंक शकता. आज नवे AI आयिल्ले आसा, तो कोणाचो आवाज क्लोन करून तुमच्याच कोणाचो आवाज क्लोन करून उलोवंक शकता. तुमकां दिसता की आपलोच मनीस म्हणून. नो, यू व्हेरीफाय इट अँड देन यू ट्रस्ट. बिफोर दॅट डोंट डू दॅट. कळ्ळें? इवन आतां म्हणटा लिंक खंयच्याच लिंक क्लिक करूं नाका. आतां लिंकाच्या फुडें आतां पावल्लें आसा की इवन तुमकां एक अशी एक इमेज येवंक शकता. कळ्ळें न्ही? मुमेंट तुमी ती डावनलोड केली तुमचो मोबायल हॅक जातलो अशेंय जावंक शकता. ताका स्टॅग्नोग्राफी म्हणटा ताका. त्या पद्दतीन कितें जाता की ती जे इमेज आसता इमेजी फाटल्यान मेलिशियस कोड एम्बेड केल्ले आसता. ते जे डावनलोड जाल्यार तुमचो इमेज म्हज्या WhatsAppन आयली ती डावनलोड केली जाल्यार सुद्दां अननोन सोर्सांच्यान आयिल्ले इमेज तो तसो तुमचो हॅक जावंक शकता. सो सोशल मिडियावर जे मोबायलाचेर जे इंटरनेटाचेर जे कितें जाता ताका फुडल्या कितें ब्लायंडली बिलीव करूं नाका. व्हेरीफाय करात आनी आपले क्रेडेन्शियल्स आहा ते केन्ना तशे इजिली शेअर करूं नाका ऑन सोशल मिडिया. वाइंड अप करच्या पयलीं आनी एक गोष्ट सायबर योद्धा गोवा पुलिसाचो त्याबद्दल थोडक्यात कितें आसा की सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट लायन ऑफ डिफेन्स इज अवेरनेस. सायबर क्रायमान फर्स्ट लायन ऑफ आतां आमी मल्टिपल हितूर अवेरनेस करता. सो आतां कितें जाता की वी आर नॉट पॉसिबल, आमचे कडेन तें पॉसिबल ना की सगळ्यात सिटीनी वचून सगळ्यात स्कुलांनी वचून हें करपाक. सो ताका लागून अंडर लिडरशीप ऑफ आवर हॉनरेबल CM आणि आमच्या SP आणि DGच्या हेच्या वी हॅव इनिशिएटेड अ प्रोग्राम कॉल्ड सायबर योद्धा. हातूंत कितें आहा की जे व्हॉलंटियर्स आहा कम्युनिटी व्हॉलंटियर्स लायक स्टुडंट जावंक शकता ऑर कोणी सिटीजन जावंक शकता ऑर कोणी रिपोर्टर जावंक शकता. सो तो सायबर योद्धाक एनरोल जावंक शकता अँड फर्दर तो एनरोल जातरी वी गिव देम अवेरनेस ट्रेनिंग कशें अवेरनेस करपाचें. तो मागीर विथ द हेल्प ऑफ लोकल पुलीस स्टेशन तो मागीर लोकांक मागीर फुडें सायबर अवेरनेस करता. हो बेसिकली कन्सेप्ट ऑफ सायबर योद्धा. सो तो आतां आमी इनिशिएटीव घेतलेलो आसा आनी बऱ्या भशेन चालू आसा. जॉईन जावपाक जाय जाल्यार कितें करप? जर कोणाकूच जर जॉईन जावपाक जाय जाल्यार ते लोकल कन्सर्न लोकल पुशना ते इन्फॉर्म करूंक शकता ऑर सायबर क्रायमान आमकां इन्फॉर्म करूंक शकता. देन वी विल एनरोल देम एज अ सायबर योद्धा. सायबर स्लेवरी असो कॉन्सेप्ट स्पेशली गोंया भायर जे जॉब्स एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज सोदता तांचे कडेन हो सायबर स्लेवरीचे फ्रॉड जे जाता पळय आनी गोंयचे कितलेशेच भुरगे ताका बळी पडलेले आसा त्या बद्दल म्हाका तुमचे कडल्यान माहिती जाय. हय, आतां कितें जाल्लें आसा की लास्ट 1 year एका वर्सा पासून हो सायबर स्लेवरी हो कन्सेप्ट आनी न्यू टायप ऑफ सायबर फ्रॉड चालू आसा. आनी हेतूर कितें जाता की आमचे जे गोंयचे युथ आर आमचे कंट्रीचे युथ कितें आसता की आतां जे डिजिटल अरेस्ट ऑर जे इन्व्हेस्टमेंट फ्रॉड जाल्ले आसता पळय जाल्यार हे जे करपाक तांकां इंडियन्स रेक्रूट जाय आसता. आनी हे जे ऑफेन्स जाता पळय हे जे जाता डिजिटल ते भायल्या कंट्रीन ओरिजिनेट जाता लायक म्यानमार, कंबोडिया, थायलंड ह्या कंट्रीनी ओरिजिनेट जाता. थंयच्यान हे बसून एक क्रायम करता. आतां थंय कितें करता थंय तांकां हे आमचे एम्प्लॉईज जाय आसता जे हे क्रायम करपाक यूज जातले. तर आतां कितें करता की हे डिफरंट एजंट्स ते तांकां लूर करता की फॉर बरे सॅलरी दिवपाची म्हणून सांगून तांकां त्या कंट्रीनी व्हरता. थंय व्हरता आनी थंय देर इज वन प्लेस कॉल्ड इट इज एट द बँक ऑफ मोये रिवर. म्हणजे थायलंडान पावता एक मॅनॉट म्हणून एक गांव आसा थंयच्यान एक मोये रिवर आसा. मुमेंट यू क्रॉस दॅट रिवर
दर इज म्यानमारान पावता, दॅट इज द बॉर्डर ऑफ म्यानमार. आनी त्या म्यानमारान दर इज समथींग कॉल्ड KK पार्क. ही KK पार्क म्हणून एरिया आसा, त्या एरियेन कितें जाता की व्हडले व्हडले बिल्डिंग्स आहा, ऑलरायट, आणि लायक 10 मजली 15 मजली, आणि त्या बिल्डिंगचे सगळे कडेन देर आर कॉल सेंटर्स. कसली कॉल सेंटर? ही फ्रॉड करपाची कॉल सेंटर. हे जे आमकां फोन येता, हे डिजिटल अरेस्ट, हे सगळे थंयच्यान ऑरिजिनेट जाता. हे कितें करता, हांगासरल्यान इंडियन रेक्रूट करता, थंय व्हरता आनी तांकां बरें काय ना बारीकसो जॉब सांगता, तांकां इतलो पगार 60,000 70,000 80,000 पगाराचे तांकां आमीश दाखयता. थंय व्हरता आनी तांकां थंय हे फ्रॉड करपाक लायता, आनी जे कोण करिना पळय तांकां थंय मारता. तांकां इवन अशें पळयल्लें आसा की KK पार्काच्या सायडीन आनी जोजो पार्क म्हणून आसा, थंय तेंची किडनी काडटा जे कोण काम करता. सो तांकां ते स्लेव्स कशे काम करता, लायक हिटलराच्या टायमार कशे आशिल्ले कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स, तशे हे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स आहा थंय, जे बाकायदा थंय जे सेक्युरिटी आर्म्स घेवन आसता, आनी तांकां कंपल्सरी करचें पडटा काम, आनी जे कोण करिना पळय तांकां मार पडटा थंय. सो तांकां स्लेव्स कशे थंयच्यान हें करून घेता. सो आमच्या स्टेटींतलो एक भुरगो आशिल्लो, ताका थंय गेले. मागीर इंडियन गव्हर्मेंटान अरावंड अबाउट 500 लोकांक रेस्क्यू केले. सो तितूंतलो वन ऑफ द विक्टीम वॉज हिम. सो आमी ताका गोंयान हाडलो आनी ताका आमी इंट्रोगेट केलो. सो तेज्या इन्फॉर्मेशना भितर आमी ऑफेन्स रजिस्टर केले. ऑफेन्स रजिस्टर करून आमचे कडेन इनिशियली कांयच हें नाशिल्लें इन्फॉर्मेशन. वी हॅड ओन्ली वन ईमेल ID. ओके, त्या ईमेल IDचेर आमी स्क्रुटिनी करून वी हॅपन टू ट्रेस वन एक्यूज जो बँगलोर आशिल्लो. त्या भुरग्याचें काम कितें आशिल्लें की रिक्रुटमेंट इंटरव्यू घेवपाची. सो आमी ताका पयलीं अरेस्ट केलो. सबसिक्वेंटली जेन्ना आमी ताका अरेस्ट केलो, तेच्या मोबायलाचेर आमकां एक चायनीज मनशाचो फोटो गावलो जो तेज्या वांगडा आशिल्लो. सो आमी ताका इंट्रोगेट केलो की बाबा हो चायनीज मनीस कोण. गोवा पोलीस सायबर क्रायम सेल. येस. सो आमी ताका इंटरव्यू सांगलें की हो आपलो बॉस, आनी तो खंय रावला, तो इतलो हुशार आशिल्लो की तो आपले कसलो इवन आपलो फोन नंबर थंय यूज करनाशिल्लो. तो ह्या भुरग्याचो जो इंडियन भुरगो आशिल्लो एक्यूज आहा पळय, तेजो वायफाय घेतालो, हॉटस्पॉट घेतालो, आनी त्या हॉटस्पॉटा वयल्यान कॉल करतालो. म्हणजे आपलो खंयच आपणाक ट्रेस दवरपाक लागून नाका लागून. इवन जे बील तो पे करतालो पळय, तो ताका बील पे करपाक लायतालो, आनी ताका मागीर थ्रू बायनान्स ऍपांतल्यान ताका पयशे धाडटालो. म्हणजे आपलो खंयच तेणी ट्रेस दवरुना. सो आमकां कळ्ळें की बाबा हो आसा. सो आमी एक आमचे इन्व्हेस्टिगेशनाचेर फायंड आउट केलें की हो मनीस खंय रावलो तो बँगलोर. सो बँगलोर खंय रावलो तो थंयच्यान आमी हॉटेलांतल्यान तेजे पासपोर्ट डिटेल घेतले आनी इमिजिएटली आमी तेजी LOC ओपन केली. सो LOC ओपन करतना LOC 4-4:30 ओपन जाली, म्हणजे लुकआउट सर्क्युलर ते आमी करता ते. सो ते करतना विथीन 2 वरान तो आमकां इंदिरा गांधी एअरपोर्ट न्यू दिल्ली थंय धरलो. तेंच्यांनी हेंच्यांनी धरलो विथीन 2 hours. तेन्ना तो भायर कंट्री सोडून वतालो. जेन्ना ताका आमी हांगा हाडलो तेन्ना तेणी तो चायनीज ओरिजिन, इज फ्रॉम कझाकिस्तान तेजी हें आशिल्ली, बट ही वॉज फ्रॉम चायनीज ओरिजिन. इज अ चायनीज पर्सन, बट कझाकिस्तानाची तेजी हें आशिल्ली कितें सिटीजनशीप. तो इनिशियली तो कितें बोलो की आपूण एका वळखच ना कळ्ळें न्ही. बट जेन्ना तें आमी मोबायल एनालायज केलो पळय जाल्यार तितूर तेणी जो वायफाय यूज केल्लो तो त्या भुरग्याच्या हितूरलो तो वायफाय आमकां तेच्या हितूर गावलो, ती ID गावली हिस्ट्रीन. सबसिक्वेंटली आनी जेन्ना आमी तेजो मोबायल खंगाळ्ळो तितूर आमकां तेजे एक ईमेल ID गावली, जी ज्या ईमेल IDन ह्या भुरग्यान कितें केलें, हो जो चायनीज आसा तेणी एक ताका पार्सल चायनाच्यान धाडलेलें, आनी त्या पार्सलान कितें आशिल्लें रावटर्स म्हणून आशिल्लें. त्या पार्सलान रावटर्स म्हणून आशिल्लें. ते पार्सल येयलें आनी त्या पार्सलाचो फोटो आनी तेजो बील जे येयल्लें पळय तें तेणी ताका मेल केल्लें त्या चायनिसाक, आनी ती मेल ID आमकां तेज्या मोबायलान गावली. सो तो ना म्हणूंक शकलो ना की आपूण ताका वळखना. ताका आमी जेन्ना फर्दर हे चायनिसाक आमी हें केलो तेन्ना पळय जाल्यार हो चायनीज आशिल्लो, तो रेक्रुटींग करपाकूय आयल्लो, प्लस हो गोंयान इंडियन ती कम्युनिकेशन सिस्टम म्हणजे कितें आतां जे फ्रॉड कॉल्स येता ते कशें जाता की ती कॉल ओरिजिनेट जाता म्यानमार ऑर थायलंड ऑर कंबोडिया. ती थंयच्यान येता आनी देर इज समथींग कॉल्ड सिम बॉक्स. हे ते बॉक्स हाडलेले पळय, देर इज कॉल्ड सिम बॉक्स. म्हणजे ताका सिम्स घालपाक स्लॉट्स उरता, रायट. ती सिम्स ड्रॉप जाताली, कॉल ड्रॉप जाताले UP, कळ्ळें तुमकां. UPच्यान थ्रू नेट ते कॉल डायवर्ट जाताले बँगलोराक, ज्या जाग्यार तेणी सिम बॉक्स केल्ले, आनी थंयच्यान ते रावट जाताले, म्हणजे थंयच्यान ते विक्टिमाच्या मोबायलाचेर वताली कॉल्स. सो जेन्ना आमी लोकेशन घेताले तेन्ना आमकां लोकेशन गावताले बँगलोराचे, बट विथीन एका वरान रोखडेच लोकेशन गावताले UPचे. सो हे कित्याक करता, तूं कॉम्प्लिकेट द सिस्टम की तांकां ट्रॅक करपाक मेळपाक जायना म्हणून. सो जेन्ना आमी ताका फर्दर सामकें स्ट्रिक्ट इंट्रोगेट केलो तेणी आमकां सांगलें की आपूण अशें आपूण सिस्टम इन्स्टॉल करपाक आयल्लो, आनी हे अमकें आपणे हांगासर हें केलां. म्हणजे लायक रेडिओ फ्रिक्वेन्सी टावर इन शॉर्ट, कळ्ळें न्ही. म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी टावर तेणी सेट केल्ले. तेजो सिम कार्ड आसा दुसऱ्या स्टेटीन,
पूण कॉल भायर सरता हांगासरल्यान कळ्ळें तुमकां. सो असले तेणी सेटअप केलो. सो आमी तो सेटअप सुद्दां वचून बँगलोरच्यान अटॅच करून हाडलो. फर्दर आमकां फर्दर इन्फॉर्मेशन केलें की आनी खंय खंय तें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. तेच्या नंतर जेणी कोणी ताका रिक्रूट केल्ले एजंट्स जाले तांकां सगळ्यांक आमी अरेस्ट केले कळ्ळें तुमकां. आनी ते फर्दर आमची अरेस्ट करतरी इवन मुंबय पुलिसांनी अरेस्ट केस रजिस्टर केला, तेंच्यांनी थंय तांकां ट्रान्सफर केले. सो ही एक सेन्सेशनल केस आसा की जितून मल्टी एजन्सीज इन्वॉल्व आशिल्ले आनी मल्टी स्टेट्स आनी इवन कंट्रीज इन्वॉल्व आसा. सो अशी एक नामावंत केस रिसेंटली आमी हे केल्ली आसा आनी ते फुडें इन्व्हेस्टिगेशन ते चालू आसा. आनी ऑल द एक्यूज आर इन रायट ऑन जीसी. सगळे जीसीन आसा गोंयान जीसीन ज्युडिशियल कस्टडी. व्हेरी इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट. सर कितें आसा की आमी जेन्ना खंयचो मेन कितें आसा की जेन्ना आमकां भायर वचचें सगळ्यांचो एक बरें फ्युचर करपाची सगळ्यांची इच्छा आसता. बट जे एजंट्स आहा जे ऑथरायज एजंट्स आहा पळय तेज्या थ्रू आमी वचपा जाय. आनी जे अशे जे कोण आसता पळय फटींग लोक आसता पळय तुमी तेंच्या थ्रू वचत जाल्यार देर आर मोर चान्सीस दॅट यू मायट फॉल इन सच टायप ऑफ प्रॉब्लेम्स. ऑथरायज एजंटांचे इन्फॉर्मेशन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स गावता आनी तेचेर तुमकां फूल लिस्ट आहा. गोंयान 9 जाण ऑथरायज्ड एजंट्स आहा जे वेबसायटीचेर तुमी पळयत जाल्यार तुमकां सगळें इन्फॉर्मेशन गावतलें. पेडणेकर बाब, तुम्ही गोमंतकाच्या स्टुडिओन आयले आणि इतली येदे व्हडल्या वास्ट फिल्डा बद्दल कितलीशीच उपयुक्त अशी माहिती आमकां सगळ्यांक सांगली. त्याबद्दल मना काळजांच्यान तुमकां देव बरें करूं म्हणटा. पळयत रावात गोमंतक टीव्ही.